आजच्या या सेशनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण CTS म्हणजे काय हे आपण समजून घेऊ पहिल्यांदा. त्यानंतर ATM ची सुविधा काय असते, ATM सगळ्यांनी आपण पाहिलेलं आहे. ATMचं नेटवर्क कसं असतं, त्याचे फायदे काय आहेत, या गोष्टी आपण बघणार आहोत. आणि त्यानंतर इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, ह्या ज्या लेटेस्ट सुविधा आहेत या संदर्भातली माहिती आपण आज घेणार आहोत. तर सुरुवातीला आपण CTS म्हणजे काय बघूया. त्याच्या आधी आपण कालच्या सत्रामध्ये जी चर्चा केली होती, आपण काल NSCH पासून खरं तर सुरुवात केली. NSCH डेबिट, NSCH क्रेडिट, आपण ते बघितलं. नंतर आपण NEFT, RTGS या दोन्ही गोष्टीबद्दल आपण माहिती करून घेतली. त्यानंतर IMPS ही जी सुविधा आहे त्या संदर्भात आपण माहिती घेतली. आणि शेवटी UPI बद्दल मी आपल्याला थोडंसं सांगितलं होतं. आता यातली ATM आहे, ATM नेटवर्क आहे. ATM तर आपल्या बँकेचे असतात, पण ATM नेटवर्क असेल, UPI असेल, तुमचं NSCH डेबिट क्रेडिट, ह्या सगळ्या सुविधा ज्या आपल्याला मिळतात ह्या कोण देतं, तर NPCI, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ही जी संस्था आहे, ही जी कंपनी आहे, इनफॅक्ट नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, तर ह्या संस्थेला ही जबाबदारी दिलेली आहे. आता ही NPCI कुणी स्थापन केली, तर RBIच्या इनिशिएटिव्हनी, रिझर्व्ह बँकेने पुढाकार घेऊन स्थापन केलेली कंपनी आहे. आणि या कंपनीचं वैशिष्ट्य म्हणजे ही कंपनी नॉन प्रॉफिट मेकिंग कंपनी आहे. म्हणजे नफा कमवणं हा त्याचा हेतू नाहीये. तर RBIच्या पुढाकाराने आणि कमर्शियल बँका, प्रायव्हेट सेक्टर बँका, काही कोऑपरेटिव्ह बँका, ह्या सगळ्यांनी मिळून एकत्रित येऊन स्थापन केलेली ही कंपनी आहे NPCI, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. आणि ह्या NPCIच्या माध्यमातून ह्या सगळ्या ज्या रिटेल पेमेंट ज्याला आपण म्हणतो, ह्या सगळ्या रिटेल पेमेंट सिस्टम्स आहेत. NEFT, RTGS, त्यानंतर तुमचं IMPS, UPI, हे सगळ्याला आपण रिटेल पेमेंट सिस्टम म्हणतो. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, ह्या सगळ्या सुविधा ज्या आहेत ह्या देण्याचं काम हे NPCIच्या माध्यमातून होतं. तर आज आपण पहिल्यांदा CTS म्हणजे काय आपण हे समजून घेऊ. CTS चा लॉंग फॉर्म आहे चेक ट्रंकेशन सिस्टम. चेक तर तुम्ही सगळेजण तुमच्या बँकेच्या मार्फत तुम्ही चेक इश्यू करता. चेकची प्रोसेस, चेक क्लिअरिंगची प्रोसेस, आय होप मला असं वाटतं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की चेकचं क्लिअरिंग कसं होतं. पूर्वी चेकचं क्लिअरिंग जे आहे हे मॅन्युअल पद्धतीने व्हायचं, की एखाद्या व्यक्तीने मला जर चेक दिला तर तो चेक मी माझ्या शाखेमध्ये जाऊन जमा करायचो. माझ्या शाखेकडून तो लोकल क्लिअरिंग हाऊसमध्ये जायचा, किंवा मला जो चेक आलेला आहे तो परगावाचा असेल तर त्या गावी तो पाठवला जायचा. आणि तिथल्या क्लिअरिंग हाऊसमध्ये दुसऱ्या बँकेचा प्रतिनिधी तिथे यायचा आणि ते चेकची ट्रान्सफर तिथं व्हायची. तो चेक पुन्हा त्या बँकेत जायचा, तिथं त्याचं ऑथेंटिकेशन व्हायचं, व्हेरिफिकेशन व्हायचं, आणि परत तो प्रतिनिधी जो आहे तो येऊन ते पुन्हा चेक जो असायचा तो एक्सचेंज करायचे. तर हे अशा पद्धतीची क्लिअरिंग हाऊसेस ही संपूर्ण भारतामध्ये होती, जी RBI चालवायचं. आणि त्या क्लिअरिंग हाऊसच्या माध्यमातून चेकचं क्लिअरिंग पूर्वी व्हायचं. त्याच्यामध्ये पण टेक्नॉलॉजीचा उपयोग पूर्वी केला जायचा. त्याच्यामध्ये MICR नावाची टेक्नॉलॉजी काल मी ज्याच्याबद्दल संक्षिप्तपणे उल्लेख केला होता. तर MICR टेक्नॉलॉजी वापरली जायची कशासाठी, तर चेक सॉर्टिंगसाठी. कारण चेकचा व्हॉल्यूम हा खूप मोठा व्हॉल्यूम असायचा क्लिअरिंगसाठी, आणि त्याच्यासाठी आपल्याला चेक सॉर्टिंग करावे लागतं. तर ते चेक सॉर्टिंग करण्यासाठी MICR कोडचा उपयोग पूर्वी केला जायचा. MICR चा लॉंग फॉर्म पण मी तुम्हाला काल सांगितलं होतं, आय होप तुमच्या लक्षात असेल. मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रेकग्निशन असं आपण त्याला म्हणतो. तर ह्या कोडचा उपयोग करून आपल्याकडे आलेले चेक हे सॉर्ट व्हायचे, आणि त्या सॉर्ट केल्यानंतर त्या चेकची बंडल्स तयार करून तो तुमचा प्रतिनिधी, बँकेचा प्रतिनिधी, क्लिअरिंग हाऊसमध्ये जायचा. तर ही पूर्वीची सिस्टम होती. पण ह्या सिस्टम मध्ये अडचण अशी होती की लोकल चेक क्लिअरिंग करण्यासाठी किमान 1 दिवस ते 3 दिवसाचा कालावधी हा लोकल क्लिअरिंगसाठी लागायचा. लोकल क्लिअरिंगसाठी 3 दिवस. आणि जर हा आउटस्टेशन चेक असेल, म्हणजे मला एखाद्या परगावच्या माणसाने दिलाय, समजा एखाद्या जम्मू काश्मीरमध्ये राहणाऱ्या माणसाने मला चेक दिलाय आणि तो मी इथं पुण्यामध्ये जमा केलाय, तर तो चेक क्लिअरिंग होण्यासाठी कमीत कमी 15 दिवस ते 30 दिवसाचा कालावधी हा पूर्वी लागायचा. कारण तो चेक फिजिकली इथून तिथं जाणार, त्या बँकेमध्ये जाणार, त्या बँकेमध्ये त्याचं ऑथेंटिकेशन होणार, ती बँक पुन्हा मला बाय पोस्ट किंवा बाय कुरिअर पाठवणार. तर या सगळ्या गोष्टीमध्ये बराचसा वेळ हा विनाकारण जायचा. आणि ह्या मधल्या काळामध्ये हा जो पैसा असायचा, हा पैसा फ्लोटिंग, म्हणजे मलाही वापरता यायचा नाही, आणि
ज्या पार्टीने मला चेक दिलेला आहे त्यांनाही तो वापरता यायचा नाही. त्यामुळे हा हा फ्लोटिंग मनीचा कन्सेप्ट त्या काळी होता. तर हा जो ड्रॉबॅक होता, ही जी ही जी समस्या होती पूर्वीच्या चेक क्लिअरिंग मध्ये, त्याच्यावरती एक उपाय म्हणून आपण चेक ट्रंकेशन सिस्टम लागू केली भारतामध्ये. चेक ट्रंकेशन सिस्टम म्हणजे काय? चेक ट्रंकेट होतो. याचा अर्थ काय? की आपण टेक्नॉलॉजी वापरून, आता पुन्हा कालच्याच विषयाकडे आपण परत येतोय, की चेक ट्रंकेशन सिस्टम मध्ये सुद्धा भाग घेण्यासाठी तुमच्याकडे कोर बँकिंगची आवश्यकता आहे. कारण हे सगळं क्लिअरिंग जे आहे हे आता टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून होत आहे. म्हणजे होतं काय नक्की? चेक ट्रंकेशन म्हणजे काय? तर मी माझ्या शाखेमध्ये जसं मगाशी जसं सांगत होतो तुम्हाला, तसं मी माझ्या शाखेमध्ये माझा चेक जमा केला, की तो चेक फिजिकली न जाता पुढं तो चेक जो आहे तो स्कॅन केला जातो. तो चेक स्कॅन केला जातो, तर त्याच्या 3 इमेजेस बनतात आणि त्या 3 इमेजेस या नेटवर्कच्या माध्यमातून तुमच्या सेंट्रल प्रोसेसिंग सेंटरला पाठवले जातात. आणि तुमचं सेंट्रल प्रोसेसिंग सेंटर जे असेल, ते सेंट्रल प्रोसेसिंग सेंटर कुणाला पाठवणार? तर NCH, काल ज्याचा मी उल्लेख केला, नॅशनल क्लिअरिंग हाऊस ज्याला आपण असं म्हणतो. आणि या नॅशनल क्लिअरिंग हाऊस कडे सगळ्या बँकांचे जे चेकचे इमेजेस आहेत या तिथे येणार आणि त्या बँकेच्या सेंट्रल प्रोसेसिंग सेंटरला त्या इमेजेस या पाठवल्या जातात. हे सगळं ऑटोमाइज्ड आहे. याच्यामध्ये कुठेही मानवी हस्तक्षेप त्याच्यामध्ये नाहीये, ह्युमन इंटरव्हेन्शन त्याच्यामध्ये कुठेही नाहीये. आणि त्यामुळं ह्या गोष्टी आज सोप्या झाल्या. त्यानंतर तो चेक ज्यावेळी त्या समोरच्या बँकेत जाईल, म्हणजे ज्यांनी इश्यू केलेला आहे त्याच्या बँकेमध्ये जाईल, त्यावेळी त्याचं ऑथेंटिकेशन सुद्धा ऑनलाईनच होतं. तिथली चेक करणारी व्यक्ती ती सिग्नेचर, त्याच्या खात्यामध्ये बॅलन्स आहे की नाही, या सगळ्या गोष्टी ऑनलाईन करते. कारण त्यांच्याकडे पण कोर बँकिंग आहे. त्यांना प्रत्येक शाखेला हे विचारण्याची गरज पडत नाही, कारण सेंट्रल प्रोसेसिंग सेंटरला त्याचा ऍक्सेस असतो. प्रत्येक खात्याचा ऍक्सेस हा त्यांच्या सेंट्रल प्रोसेसिंग सेंटरला असतो. त्यामुळे त्याचं ऑथेंटिकेशन तिथंच होतं. समजा एखादा चेक बाउन्स होत असेल तर म्हणजे त्याच्यामध्ये त्याचं काय कारण आहे हे कारण सुद्धा त्याच्या सिस्टमवरती त्याला ते लिहिता येतं आणि ती इमेज परत त्या नॅशनल क्लिअरिंग हाऊसकडे पाठवली जाते. आणि नॅशनल क्लिअरिंग हाऊसकडनं आपण ज्या बँकेमध्ये इश्यू केले, म्हणजे ज्या बँकेतनं ती इमेज गेलेली असते त्यांना हे कळवलं जातं. म्हणजे हा सगळा जो फ्लो आहे, हा जो आहे हा संपूर्णपणे ऑटोमाइज केलेला आहे चेक ट्रंकेशन सिस्टम. मग आता ह्याचा उपयोग काय झाला? तर चेक ट्रंकेशन सिस्टम मुळे काय झालं की चेकचं क्लिअरिंग जे आहे ते T+1 एवढ्या पिरियडमध्ये व्हायला लागलं. म्हणजे काय की कधी कधी चेक क्लिअरिंग त्याच दिवशी सुद्धा होऊ शकतं. मी काल तुम्हाला NEFT बद्दल सांगत होतो की NEFTचं ट्रान्झॅक्शन कधी कधी एका क्षणामध्ये पण थ्रू होतं. म्हणजे तुमचा बॅलन्स तुमच्या खात्यामधनं जातो, तुमच्याकडे पैसे येणार असतील तर ते पैसे एका क्षणामध्ये पण काही वेळा येतात. म्हणजे समजा लगेच पुढच्याच बॅचमध्ये ते जर ट्रान्झॅक्शन गेलं तर हे इमिजिएट क्रेडिट सुद्धा तुम्हाला मिळू शकतं. पण जास्तीत जास्त 1 ते 2 तासाचा कालावधी हा त्याच्यामध्ये जाऊ शकतो, कारण ही बॅच प्रोसेसिंग सिस्टम आहे. तसंच तुमचं चेक ट्रंकेशन सिस्टम जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा T+1 एवढ्या पिरियडमध्ये तुमचा चेक तो लोकल असो किंवा आउटस्टेशन असो, हा चेक तुमचा T+1 पिरियडमध्ये क्लिअर होऊन जातो. म्हणजे जास्तीत जास्त 1 दिवसाचा डिले हा या चेक ट्रंकेशन सिस्टम मुळे आज आपल्याला शक्य झालाय. त्यामुळे होतंय काय की हे पैसे त्वरित समोरच्या पार्टीला त्याचा उपयोग करून घेता येतो त्याच्या बिझनेस पर्पजसाठी. म्हणजे ही इलेक्ट्रॉनिक माध्यमं तर आहेतच. तसं तसं बघायला गेलं तर चेकचा उपयोग तसा खूप कमी झालाय. म्हणजे चेक वापरण्याची जी सवय आहे लोकांची ती आता खूप कमी झाली आहे. कारण आपल्याकडे आता इतकी माध्यमं उपलब्ध आहेत. NPCIचा एक व्हिडिओ आहे छानपैकी, तुम्ही त्या NPCIच्या युट्यूब चॅनलवरती जाऊन बघा, की त्यांनी त्याच्यामध्ये असं म्हणलंय की जहा चाह है वहा राह है. म्हणजे तुम्हाला जर इलेक्ट्रॉनिक हे जे स्वीकारायचं असेल, इलेक्ट्रॉनिक पद्धत जर तुम्हाला स्वीकारायची असेल तर तुम्हाला अनेक ऑप्शन्स NPCIने उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही NEFT वापरू शकता, RTGS वापरू शकता, IMPS वापरू शकता, UPI वापरू शकता, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड वापरू शकता. इतकी सगळी माध्यमं आज तुम्हाला NPCIने उपलब्ध करून दिलेली. त्यामुळे तुम्ही फक्त विचार करा की तुम्ही फक्त ठरवा की हे पैसे ट्रान्सफर जे आहेत ते आपल्याला इलेक्ट्रॉनिक पद्धतीने करायचे. तुमचं काम कुठल्याही ह्या एका माध्यमातून तुमचं काम सहजपणे होऊन जाईल. तर सांगायचा मुद्दा हा होता की चेक ट्रंकेशन सिस्टम मधनं आज T+1 एवढ्या पिरियडमध्ये आज तुमचं क्लिअरिंग आज पॉसिबल होतंय. मला एखाद्या जम्मू काश्मीरच्या माणसानं आज जर चेक दिला, मी तो माझ्या लोकल ब्रँचमध्ये जर भरला तर त्याचं क्रेडिट मला कदाचित त्या दिवशीही मिळेल किंवा जास्तीत जास्त उद्या संध्याकाळच्या आत मला त्याचं क्रेडिट माझ्या खात्यावरती त्याचं मिळू शकतो. तर चेक ट्रंकेशन सिस्टमचा हा खऱ्या अर्थाने उपयोग आहे.
आणि ह्याचे सगळे स्टॅटिस्टिक्स तुम्ही जर एनपीसीआयच्या वेबसाईटवरती गेला तर तुम्हाला ह्या सगळी जी साधनं तुमच्यासाठी आज उपलब्ध करून दिलेली आहेत एनपीसीआयनी, या सगळ्या साधनांचे स्टॅटिस्टिक्स तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतील. मी माझ्याकडे जे प्रोजेक्ट करणारी मंडळी आहेत त्यांना वारंवार सांगतोय की तुम्ही एनपीसीआयच्या साईटवरती जाऊन या गोष्टी चेक करा. इथे तुम्हाला त्याची काही स्टॅटिस्टिक्स, नॅशनल लेवलची स्टॅटिस्टिक्स तुम्हाला मिळतील. तुमच्या बँकेच्या आयटी डिपार्टमेंटशी थोडीशी चर्चा करा. यातले काही गोष्टी तुमच्या बँकेनेही सुरू केलेल्या आहेत. एनईएफटी, आरटीजीएस तर तुमच्याकडे आहेच, रुपे डेबिट कार्ड तुमच्याकडे आहे, आयएमपीएस ची सुविधा तुम्ही देता, एटीएम ची सुविधा तुमच्याकडे आहे. तर तुमच्या आयटी डिपार्टमेंटशी थोडीशी बातचीत करून त्यांच्याकडून ही माहिती घ्या की आपल्याकडे समजा तुमचा एखाद्याचा प्रोजेक्ट आयएमपीएस वरती असेल तर आयएमपीएस ची ट्रान्झॅक्शन आपल्याकडे किती होतात, त्याचं व्हॉल्यूम किती असतो, म्हणजे इन टर्म्स ऑफ नंबर्स आणि इन टर्म्स ऑफ अमाऊंट. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या आयटी डिपार्टमेंट कडून मिळू शकतील. मंथ वाईज घ्या, इयरली घ्या, काहीतरी डेटा जो आहे हा तुम्हाला तुमच्या बँकेच्या संदर्भात पण तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये मांडला पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने तुमचं लर्निंग होईल की तुमच्या बँकेमध्ये काय परिस्थिती आहे, बाहेर काय परिस्थिती आहे, आपण नक्की कुठं आहोत. तुम्ही स्पर्धेत जर तुम्हाला हेच कळलं नाही की आज आपण कुठं आहोत तर तुम्ही स्पर्धेत राहू शकणार नाही, कारण तुम्हाला माहितीच नाही की तुम्ही नक्की आहात कुठं. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ह्याच्यासाठी तुम्हाला दिलेला आहे तो प्रोजेक्टचे विषय तुम्हाला जे दिले ते त्याच्यासाठी आहेत की त्याच्यातनं तुमचं काहीतरी लर्निंग व्हावं. फक्त कॉपी पेस्ट केल्यामुळं त्यातनं काहीच साध्य होणार नाही. एनिवे, तो प्रोजेक्ट रिपोर्टचा भाग झाला. पण मी तुम्हाला आता हे सांगत होतो की याची स्टॅटिस्टिक्स तुम्हाला संपूर्ण एनपीसीआयच्या साईटवरती उपलब्ध आहेत. आज सगळेजण आपण स्मार्टफोन वापरतो. स्मार्टफोनवरती तुमच्याकडे युट्यूब तुम्ही बघू शकता. ट्विटरचा उपयोग तुम्ही सर्वांनी जरूर करावा. ट्विटर आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम, फेसबुक तर तुम्ही मला वाटतं सगळेजण वापरत असाल, पण ट्विटरचा पण उपयोग तुम्ही करू शकता. ट्विटर आता त्याचं नाव एक्स झालं. तर ह्या गोष्टी तुम्ही वापरल्यामुळे काय होईल की तुम्हाला अद्ययावत माहिती जी आहे, लेटेस्ट माहिती जी आहे, ती माहिती तुम्हाला तुमच्या फिंगर टिप्स वरती तुमच्याकडे उपलब्ध असेल. कारण तुम्ही एक बँकर म्हणून तुम्हाला या गोष्टी माहिती असल्या पाहिजे की बाहेर काय चाललंय, माझी बँक काय करते. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला हे सगळे सोशल मीडिया चॅनेल्स जे आहेत, या सोशल मीडिया चॅनेल्सच्या माध्यमातून तुम्हाला या सगळ्या गोष्टी सहजपणे आज मिळू शकतात. पूर्वी काय व्हायचं की या सगळ्या गोष्टींसाठी मला वर्तमानपत्र, मॅगझिन्स आणि ह्या प्रिंट मीडियावरती मला अवलंबून राहायला लागायचं. पण आज ती गरज नाहीये. आज सोशल मीडिया हे प्लॅटफॉर्म इतके पॉवरफुल आहेत की ही सगळी माहिती तुम्हाला एका क्लिक ऑफ बटनवरती ही सगळी माहिती तुम्हाला उपलब्ध होते. तर ते पण तुम्ही जरूर बघा. तर सीटीएस मी तुम्हाला आता हे सांगत होतो की चेक ट्रंकेशन सिस्टम, याचा उपयोग तुमच्या आता लक्षात आला असेल की चेक ट्रंकेशन सिस्टममुळे T+1 इतक्या छोट्या पिरियडमध्ये आपलं क्लिअरिंग आज पॉसिबल झालेलं आहे. तर हे तुम्हाला मी चेक ट्रंकेशन बद्दल आता इथं सांगितलं. आता आपण थोडंसं पुढे जाऊया. आपण एटीएम बद्दल आपण थोडीशी चर्चा करू. एटीएम बद्दल आपण समजू. तुम्ही म्हणाल की एटीएम बद्दल काय समजून घ्यायचं, एटीएम तर आम्ही रोज वापरतो. पण तुम्हाला जर मी आणखीन एक प्रश्न विचारला की एटीएम म्हणजे नक्की काय, कुणाला सांगता येईल त्याचा लॉंग फॉर्म सांगता येईल, व्याख्या सांगता येईल एटीएम म्हणजे काय? ऑटोमेटेड टेलर मशीन. ऑटोमेटेड टेलर मशीन, अगदी बरोबर आहे. तर ऑटोमेटेड टेलर मशीन जे आहे, हे ऑटोमेटेड टेलर मशीन म्हणजे काय असतं नक्की? ऑटोमेटेड टेलर मशीन म्हणजे असतं काय नक्की? तुम्ही कधी जर एटीएम मशीन उघडलेलं बघितलं असेल तर तुम्ही आतमध्ये बघितलं असेल की काय असतं त्याच्यात. तर एटीएम मशीन म्हणजे काय, दुसरं तिसरं काही नाही, तो पण एक प्रकारचा कम्प्युटर आहे. आतमध्ये तुम्हाला सीपीयू दिसेल, तुम्हाला टच स्क्रीन तिथं दिसेल. आपण जसं रेग्युलर आपला मॉनिटर असतो तसं तुम्हाला तिथं टच स्क्रीन दिसेल. त्यानंतर तुम्हाला कीपॅड दिसेल, प्रिंटर आतमध्ये दिसेल. तर इन इटसेल्फ हे तुमचं एटीएम. मायक्रोफोन जरा बंद करा, सुनील विषय. तर एटीएम म्हणजे काय, तर एटीएम हा एक प्रकारचा कम्प्युटरच आहे. आणि हे एटीएम मशीन जे असतं हे तुमच्या नेटवर्कला कनेक्टेड असतं. म्हणजे तुमच्या शाखेमधले कम्प्युटर जसे तुमच्या सेंट्रल सर्व्हरला कनेक्टेड असतात, तशाच पद्धतीने तुमचं एटीएम मशीन सुद्धा तुमच्या बँकेच्या नेटवर्कच्या माध्यमातून तुमच्या सर्व्हरला कनेक्टेड असतं. आता तुम्ही म्हणाल की सर्व्हरला डायरेक्ट कनेक्टेड असतं का, तर नाही, त्याचं उत्तर आहे नाही. तर त्याच्यामध्ये एक आणखीन एक महत्वाची गोष्ट असते, त्याला म्हणतात फायनान्शियल स्विच. तर तुमची बँक जर या एनपीसीआय द्वारे देत असलेल्या एनएफएसचा जर मेंबर असेल तर तुमच्याकडे फायनान्शियल स्विच म्हणून एक
त्याला काय म्हणतो आपण, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या दोन्हीचंही ते कॉम्बिनेशन आहे. तर तुमच्याकडे फायनान्शियल स्विच तुमच्याकडे लागेल आणि तुमचे एटीएम्स जे असतात हे एटीएम स्विच सगळे त्या फायनान्शियल स्विचच्या माध्यमातून तुमच्या सर्व्हरपर्यंत पोहोचत असतात. तर एटीएम मशीन जे आहे हे दुसरं तिसरं काही नाही तर एक प्रकारचा कम्प्युटर आहे, ज्याला टच इंटरफेस आहे असं आपण समजू, ज्याच्यामध्ये ठराविक मेनू त्याच्यामध्ये असतात. इनफॅक्ट मी असं म्हणेन की तुमचं एटीएम ही एक एक्सटेंडेड ब्रांच आहे. आज तुम्ही प्रायव्हेट सेक्टर बँकांच्या एटीएमला जर गेला तर त्या एटीएम वरती काय नाहीये, एटीएम वरती सगळ्या गोष्टी आहेत. आपल्याला असं वाटतं की एटीएम मध्ये फक्त कॅश विड्रॉल आहे, तर तसं काही नाही. आज कॅश डिपॉझिट पण तुम्ही एटीएम वरती करू शकता. तुम्ही तुमची युटिलिटी बिल पेमेंट त्याच्यावरती करू शकता. तुम्ही तुमच्या एका खात्यातनं दुसऱ्या खात्याला पैसे ट्रान्सफर करू शकता. अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला अदरवाईज तुमच्या शाखेमध्ये जाऊन करायला लागायच्या. आज तुम्हाला शाखेमध्ये जाण्याची गरजच नाही, तुमच्या कस्टमरला शाखेत येण्याची गरजच नाही. तुमच्या एटीएम वरनच यातले मॅक्झिमम व्यवहार जे असतात ते मॅक्झिमम व्यवहार तुमचे एटीएमच्या द्वारे त्याच्यामधनं होऊ शकतात. तर तुमचं एटीएम हे थोडक्यात एक प्रकारचा कम्प्युटर आहे आणि त्या कम्प्युटरला तुमचं सगळं टच स्क्रीन इंटरफेस आहे, प्रिंटर आहे, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आतमध्ये बिल्ट इन आहेत. आणि एटीएम सोबत आपण इंटरॅक्ट कसं करतो तर तिथं आपल्याला कीबोर्ड नाहीये, आपला रेग्युलर जसा कीबोर्ड असतो तसा कीबोर्ड नाहीये. तर तिथे ठराविक मेनू असल्यामुळं ते 1 2 3 4 फक्त जे पॅड असतं आपलं कीपॅड जे असतं तेवढं कीपॅड आपल्याला त्याच्यावरती अवेलेबल असतं. तर एटीएमचा उपयोग मी आता तुम्हाला सांगितलं की एटीएमचा उपयोग आपण कॅश विड्रॉलसाठी पण करू शकतो, कॅश डिपॉझिटसाठी करू शकतो. तर एटीएमचं पूर्वी जे फंक्शन होतं ते कॅश डिस्पेन्सिंग मेकॅनिझम फक्त त्याच्यामध्ये होतं. पण आजची परिस्थिती अशी आहे की एटीएम हे मच मोर बियॉन्ड दॅट, त्याच्यापेक्षा खूप काही गोष्टी एटीएमच्या माध्यमातून आपण करू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी एटीएमद्वारे आज आपल्याला उपलब्ध आहेत. आता तुम्ही म्हणाल की आमच्या बँकेचा कस्टमर हा दुसऱ्या बँकेच्या एटीएम वरती जाऊन व्यवहार करतो, त्याचे पैसे तिथं तो विड्रॉ करू शकतो. तर हे कसं काय शक्य झालं? तुमच्यापैकी कुणी ह्याच्या संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न केलाय का की हे नक्की होतं कसं, की पुणे डीसीसी बँकेचा कस्टमर हा कुठेतरी परगावी गेलाय आणि त्या परगावी गेलेल्या ठिकाणी त्याला आयसीआयसीआय बँकेचा एटीएम दिसला, तो आयसीआयसीआय बँकेच्या एटीएम वरती पैसे काढतो. तर हा व्यवहार होतो कसा नक्की, ह्याची माहिती कुणाला आहे का तुमच्यापैकी? कुणाला माहिती असलं तर सांगा, नसेल तर नाही म्हणून सांगा. मे बी अकाउंट असू शकतात एकमेकांच्या, म्हणजे प्रत्येक बँकेचे एकमेकांकडे अकाउंट असू शकतात पण त्याची सेटलमेंट 24 तासाला होत असेल. मला कन्फर्म नाहीये पण असं असू शकतं. ओके, अजून कोणाला काही सांगता येईल? बघा, आता तुम्ही बँकेमध्ये इतके वर्ष सर्व्हिस करताय आणि ही ही गोष्ट ही क्युरियोसिटी पाहिजे, आपल्यामध्ये ही उत्सुकता पाहिजे. तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही कुणाला विचारलं का? तुमच्या आयटी डिपार्टमेंटच्या माणसाला तुम्ही कधी विचारलं का? तुमच्या वरिष्ठांना कधी विचारलं का की बाबा हे कसं होतं नक्की? आपल्या बँकेचा कस्टमर दुसऱ्या बँकेच्या एटीएम वरती जातो आणि तेवढ्याच वेळामध्ये त्याला तिथे पैसे मिळतात. म्हणजे त्याला असं नाही की तिथं 5-10 मिनिटं थांबावं लागतं. काही थांबायची गरज नाही. तुमच्या एटीएम वरती जेवढा वेळ लागेल तेवढ्याच वेळामध्ये तो दुसऱ्या बँकेच्या एटीएम वरती जाऊन पैसे काढतो. मग हे होतं कसं नक्की? हे तुम्ही कधी तुमच्या वरिष्ठांना विचारलं का किंवा तुमच्या आयटी डिपार्टमेंटच्या माणसाला विचारलं का किंवा गुगल वरती तुम्ही कधी सर्च केलं का? मग करायला पाहिजे होतं का नाही, तुम्ही सांगा. करायला पाहिजे होतं का नाही? पाहिजे होतं का नाही? सर्च नाही केलं, पण आमच्या बँकेचं एक आहे अकाउंट. ते आयसीआयसीआय बँकेमध्ये आमच्या बँकेचं अकाउंट आहे. तिथे पैसे जमा होतात. मग आपण तिथून काढून घेऊ शकतो, असं आहे. आयसीआयसीआय तुमच्या बँकेचे अकाउंट किती बँकांच्या मध्ये असतात? मी आता तुम्हाला आयसीआयसीआय बँकेचं उदाहरण दिलं. ते एसबीआय होऊ शकतं, बँक ऑफ इंडिया होऊ शकतं, इंडियन ओव्हरसीज बँक होऊ शकतं, एचडीएफसी बँक होऊ शकतं. तुम्ही तुमच्या बँकेचं अकाउंट किती बँकांच्या मध्ये ठेवणार? असं नाही होत. तर मी सांगतो तुम्हाला हे काय होतं नक्की. तर आपल्या जितक्या काही बँका आहेत भारतामध्ये, ज्याच्यामध्ये पब्लिक सेक्टर बँका म्हणजे नॅशनलाइज बँका आहेत, पब्लिक सेक्टर बँका ज्यांना आपण म्हणतो, प्रायव्हेट सेक्टर बँका आहेत, मल्टीनॅशनल बँका आहेत, कोऑपरेटिव्ह बँका आहेत, पेमेंट बँका आहेत, स्मॉल फायनान्स बँका आहेत, हे इतके सगळे बँकांचे प्रकार आहेत. आपल्याला जिल्हा बँकेच्या पलीकडे काही फारसं माहितीच असत नाही, पण इतक्या सगळ्या बँका आज भारतामध्ये कार्यरत आहेत. आणि ह्या सगळ्या बँका ज्या आहेत, या सगळ्या बँका, आता तुम्हाला माहिती असेल या सगळ्या बँकांच्याकडं ऑटोमेशन झालेलं आहे पूर्णपणे. आणि
हे ऑटोमेशन झालेलं आहे, म्हणजे त्या प्रत्येक बँकांच्याकडे कोर बँकिंगची सुविधा त्यांच्याकडे उपलब्ध आहे. कोर बँकिंगची सुविधा झाल्यानंतर या बँका काय करू शकतात की एनपीसीआय, जसा मी आता थोड्या वेळापूर्वी उल्लेख केला, एनपीसीआय ची एक सुविधा आहे, एनपीसीआय ची एक सेवा आहे, त्याला आपण म्हणतो नॅशनल फायनान्शियल स्विच. आता मी तुम्हाला काय सांगत होतो मगाशी, फायनान्शियल स्विच बद्दल सांगत होतो, म्हणजे जो तुमच्या बँकेचा असतो. ओके, हे सॉफ्टवेअर हार्डवेअरचं कॉम्बिनेशन आहे, हे तुमचं ऍप्लिकेशन, काइंड ऑफ ऍप्लिकेशन आहे, हे तुमच्या बँकेमध्ये असतं फायनान्शियल स्विच. आता मी तुम्हाला जे सांगतोय हे नॅशनल फायनान्शियल स्विच, ही सुविधा जी आहे ही सुविधा एनपीसीआय मार्फत दिली जाते, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन मार्फत दिली जाते. तर ह्या सगळ्या ज्या बँका आता मी तुम्हाला सांगतोय की पब्लिक सेक्टर बँका, प्रायव्हेट सेक्टर बँका, नॅशनलाइज बँका, मल्टीनॅशनल बँका, ह्या सगळ्या बँका ज्या आहेत ह्या सगळ्या बँका ह्या NFS च्या मेंबर होतात. NFS च्या मेंबर झाल्यामुळे काय होतं की हे एक मोठं नेटवर्क तयार होतं, संपूर्ण सगळ्या बँकांचं एक मोठं नेटवर्क तयार होतं. आणि तुमच्या बँकेची कोर बँकिंग सिस्टम जी आहे त्यात तो डेटा पर्यायाने तुमच्या बँकेचा डेटा हा या NFS स्विचला अवेलेबल होतो. म्हणजे सगळ्या बँका ह्या एका प्लॅटफॉर्मवरती येतात. आता पुढे काय होतं सांगतो तुम्हाला की तुमच्या पीडीसीसी बँकेचा कस्टमर ज्यावेळी आयसीआयसीआय बँकेच्या किंवा एसबीआयच्या किंवा कोणत्याही बँकेच्या एटीएम वरती ज्यावेळी जातो, त्या एटीएम वरती ज्यावेळी तुम्ही ट्रान्झॅक्शन, तुमचा कस्टमर तिथं कार्ड स्वाईप करतो किंवा कार्ड इन्सर्ट करतो, त्यावेळी त्या एटीएम ला हा डेटा त्या कार्डवरचा वाचता येतो, म्हणजे त्याचा कस्टमर नंबर काय आहे हे त्या एटीएम मशीनला कळतं. एटीएम काय करतं की त्या बँकेचा जो फायनान्शियल स्विच आहे त्या फायनान्शियल स्विचला ही माहिती पाठवली जाते की हा कस्टमर चेक कर की हा कस्टमर आपला आहे का दुसऱ्या बँकेचा आहे. त्याच बँकेचा कस्टमर असेल तर तो फायनान्शियल स्विच लगेच सांगतो की ओके, त्या कस्टमरचा बॅलन्स आहे आणि पैसे डिस्पेन्स करायला हरकत नाही. हे सगळं इलेक्ट्रॉनिकली होतं. मी तुम्हाला जरी आता असं सांगत असलो तरी हे सगळ्या गोष्टी इलेक्ट्रॉनिकली होतात. तो कस्टमर त्या बँकेचा नसेल, आता या केसमध्ये पीडीसीसी बँकेचा कस्टमर तिथे गेलाय, तर तो फायनान्शियल स्विच काय करतो, त्या बँकेचा ही माहिती NFS कडे पाठवतो. नॅशनल फायनान्शियल स्विच म्हणजे जो राष्ट्रीय स्तरावरती काम करणारा स्विच आहे, ही माहिती नॅशनल फायनान्शियल स्विच कडे आली की नॅशनल फायनान्शियल स्विचला माहिती आहे की हा जो कस्टमर आहे त्या कस्टमर कोडवरनं त्याच्या लक्षात येतं की हा कस्टमर जो आहे तो पीडीसीसी बँकेचा कस्टमर आहे. ही माहिती तुमचा नॅशनल फायनान्शियल स्विच तुमच्या पीडीसीसी बँकेच्या सर्व्हरकडे पाठवतो, म्हणजे तुमच्या फायनान्शियल स्विच कडे पाठवतो. तुमचा फायनान्शियल स्विच काय करतो की चेक करतो की ही माहिती तुमच्या कोर बँकिंग सिस्टमला पाठवली जाते, त्याच्या खात्यामध्ये तो बॅलन्स आहे की नाही हे बघितलं जातं आणि त्याचं ऑथेंटिकेशन जे आहे, येस त्याच्या खात्यामध्ये बॅलन्स आहे, पैसे द्यायला हरकत नाही, हा ऑथेंटिकेशन मेसेज तुमचा फायनान्शियल स्विच NFS ला पाठवतो. NFS त्या बँकेच्या फायनान्शियल स्विचला पाठवतो, त्यांचा फायनान्शियल स्विच त्या एटीएम ला पाठवतो आणि हे पैसे विड्रॉलचं ट्रान्झॅक्शन तिथं होतं. बघा, हा सगळा प्रवास त्या ट्रान्झॅक्शननी ऑलरेडी केलेला आहे. म्हणजे ऑथेंटिकेशन किती फास्ट होते हे तुमच्या लक्षात येईल. काही क्षणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तिथं होत असतात. ह्याच्यावरनं तुम्हाला त्या टेक्नॉलॉजी आणि नेटवर्किंगचं स्पीड जे आहे हे स्पीड तुमच्या तिथे लक्षात येईल. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या इतक्या फास्ट त्याच्यामध्ये पॉसिबल होतात आणि पैसे तुमचा कस्टमर जो आहे तो कस्टमर ते पैसे तिथून विड्रॉ करू शकतो. तर ह्या NFS मुळे ह्या गोष्टी निव्वळ शक्य होतात. आता तुम्ही म्हणाल की या NFS वरती टोटल एटीएम्स आहेत किती, तर तुम्ही NPCIच्या साईटवरती जावा आणि NFS बद्दलची माहिती तिथं बघा आणि तुम्ही तो नंबर बघून थक्क व्हाल की जवळजवळ 2.5 लाख ATM मशीन हे आज या NFS नेटवर्कचा भाग आहे. म्हणजे तुमच्या बँकेचे 10, 20, 50 ATMs असतील, पण तुमच्या कस्टमरला आज भारतामध्ये कार्यरत असलेल्या जवळजवळ 2.5 लाख ATM वरती जाऊन पैसे काढण्याची फ्लेक्झिबिलिटी किंवा फ्रीडम हे त्या तुमच्या कस्टमरला त्याच्यामुळे मिळतं. हे कशामुळे शक्य होतं, तर निव्वळ NFS ही टेक्नॉलॉजी तिथं मध्ये काम करत असल्यामुळं या गोष्टी आज आपल्याला शक्य होतात. हा झाला टेक्नॉलॉजीचा भाग. आता तुम्ही तुमच्या मनामध्ये आणखीन एक प्रश्न साहजिकपणे यायला पाहिजे, तुम्ही जर खऱ्या अर्थाने बँकर असाल तर, की आयसीआयसीआय बँक माझ्या कस्टमरला पैसे का देते, आयसीआयसीआय बँकेचा काय फायदा त्याच्यात. तर ह्याच्यामध्ये पण बिझनेस दडलेला आहे आणि बिझनेस असा आहे की तुमच्या कस्टमरनी जर तिथं पैसे त्यांच्या एटीएम वरती काढले तर तुमची बँक त्या आयसीआयसीआय बँकेला साधारणपणे 15 रुपये देणे लागते. हे जर फायनान्शियल ट्रान्झॅक्शन असेल, पैसे विड्रॉलचं ट्रान्झॅक्शन असेल, म्हणजे 500, 1000, 2000, 10,000 जे काही अमाऊंट असेल त्या बँकेने सेट केलेले जे लिमिट आहे
तेवढ्या अमाऊंट त्यांनी तिथे विड्रॉ केली, कॅश ट्रान्झॅक्शन जर तिथं झालं, तर तुमची बँक जी आहे ती त्या आयसीआयसीआय बँकेला साधारणपणे 15 रुपये त्यांना पे करावे लागतात. आणि हे जर नॉन फायनान्शियल ट्रान्झॅक्शन असेल तर साधारणपणे 7 ते 8 रुपये तुमच्या बँकेला त्यांना द्यायला लागतात. आता तुम्ही म्हणाल की मग पीडीसीसी बँकेने त्यांना पैसे का द्यायचे, कशासाठी द्यायचे? तर मी आता तुम्हाला ही एक बाजू सांगतोय फक्त. आता तुमच्या बँकेच्या एटीएम वरती पण बाकीच्या बँकांचे कस्टमर येऊन तुमच्याकडे पैसे विड्रॉ करत असतील. त्यामुळे तुम्ही जर ऍट द एंड ऑफ डे जर तुम्ही बघितलं की तुम्ही दिलेले पैसे आणि तुम्ही गोळा केलेले पैसे तर साधारणपणे हे बॅलन्स होतात. आणि ह्याच्यामध्ये आपण जसं एक सहकाराचं तत्व आहे, कोऑपरेशन अमंग कोऑपरेटिव्ह, तशाच पद्धतीचं प्रिन्सिपल इथं वापरलं गेलेलं आहे. म्हणजे एखाद्या बँकेचा एटीएमच नाहीये, ती बँक सुद्धा या नेटवर्कचा भाग होऊ शकते. म्हणजे विदाऊट इन्व्हेस्टमेंट ऑफ सिंगल रुपी तुमची बँक म्हणजे एखादी बँक ही त्यांच्या कस्टमरला ह्या सुविधा, एटीएम कार्डची सुविधा त्याच्यामध्ये देऊ शकते. ही पॉवर आहे आज टेक्नॉलॉजीची. म्हणजे तुमच्याकडे एक मशीन एक एटीएम असू दे, 10 असू दे, 1000 असू दे, 10,000 असू दे, तुम्ही या नेटवर्कचे भाग होऊ शकता आणि तुमच्या ग्राहकांना तुम्ही अशा पद्धतीची सेवा देऊ शकता. तर हे एनएफएस नेटवर्क काय आहे हे मी तुम्हाला आता इथं थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला. तुमची काही शंका असेल तर 2 मिनिटात विचारा. मी तुम्हाला एटीएम नेटवर्क आणि सुरुवातीला सीटीएस या 3 गोष्टी आता मी तुम्हाला आता इथं सांगितलं. आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा तेच सांगतोय की हे कुतूहल जे आहे, हे कुतूहल तुमच्या मनामध्ये कुठेतरी असलं पाहिजे. लहान मुलांना जसं प्रत्येक गोष्टीमध्ये कुतूहल असतं की हे कसं काम करतं, ते कसं काम करतं, तर तुम्ही बँकेमध्ये काम करत असताना फक्त 10 ते 6 असं नाहीये. म्हणजे 10 वाजता आलो, लॉग इन केलं, आपलं काम केलं, 6 वाजता निघून गेलो, त्याच्यामध्ये तुमची प्रगती होणार नाही. तुम्हाला जर तुमच्या करिअरमध्ये जर प्रगती करायची असेल तर हे कुतूहल तुमच्या मनामध्ये कायम जपावं लागेल. तुम्हाला नवीन नवीन गोष्टी समजावून घ्याव्या लागतील. बँकिंग बद्दलची माहिती ही तुम्हाला घ्यावी लागेल. जसं तुम्ही आता एचडीसीएम करताय तसे बँकिंग क्षेत्रामध्ये पण अनेक अनेक वेगवेगळ्या एक्झाम्स आहेत. आता मी ग्रुपवरती बघत होतो की JIIB, CIIB, तुम्ही विशेष करून जे तुम्ही जिल्हा बँकांच्या मध्ये काम करताय तुमच्यासाठी नाबार्डनी पण JIIB, CIIB साठी काही सारखे कोर्सेस केलेले, त्याला CPCB म्हणतो आपण. तर हे कोर्सेस तुम्ही एचडीसीएम तर आहे, एचडीसीएम मध्ये तुम्ही कोऑपरेशन बद्दल जास्त शिकताय. म्हणजे कोऑपरेशन असेल, फायनान्स असेल, या गोष्टी तुम्ही याच्यामध्ये शिकताय. पण प्युअर बँकिंग जे आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही काम करताय, त्या बँकिंग बद्दल पण सविस्तर माहिती, बँकिंग बद्दलची पण अद्ययावत माहिती ही तुम्हाला माहिती पाहिजे. बँकिंग हे खूप कॉम्प्लिकेटेड आहे, खूप मोठा विषय आहे बँकिंग. तर ही माहिती तुम्हाला ह्या अशा कोर्सेस मधून तिथून मिळू शकते. तर शक्य असेल तर तुम्ही तेही कोर्सेस करा. काही जण करतायत असं मला वाटतं. एका दुसऱ्याने कोणीतरी लिहिलं होतं की आमची JIIB, CIIB एक्झाम आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही करायला पाहिजेत. फक्त एचडीसीएम वरती आपल्याला थांबायचं नाहीये. तर एचडीसीएम नीट कराच, त्यात काही प्रश्नच नाही. एचडीसीएम मी तुम्हाला अशी अनेक उदाहरणं देऊ शकतो की ज्यांनी एचडीसीएम केलेलं आहे, खूप मोठ्या पोझिशनवरती लोक गेलेले. आता तुमच्या पुणे DCC बँकेचे CEO जे आहेत त्यांनी एचडीसीएम केलेलं आहे. त्यांनी DCBM पण केलेलं आहे वैकुंठ मेहता इन्स्टिट्यूट मध्ये. कोल्हापूर जिल्हा बँकेचे MD, सलग 3 MD जे आहेत त्यांनी एचडीसीएम, DCBM केलेले लोक आहेत. कोऑपरेटिव्ह सहकार खात्यामध्ये तुम्ही जर गेलात तर सहकार खात्यामध्ये तुम्हाला अनेक लोक भेटतील की ज्यांनी एचडीसीएम कोर्स केलेला आहे आणि त्यांना त्याचा फायदा झालाय त्यांच्या करिअरमध्ये. तर एचडीसीएम फक्त करायचं आहे म्हणून करू नका. मला माहित नाही मी का वारंवार तुम्हाला हे सांगतोय, पण मला सारखं वाटतं की तुम्ही दिवसातनं 1 तासभर जरी तुम्ही या एचडीसीएम कोर्ससाठी दिला तरी तुम्ही बऱ्याचशा गोष्टी याच्यामधनं अचीव्ह करू शकाल. वाचन हे तुम्ही करायला पाहिजे आणि ह्या माध्यमातून तुम्ही तुमचं बँकिंग पक्क करा. टेक्नॉलॉजी आहे, कोऑपरेशन आहे, ही सगळे विषय तुमच्या बँकिंगशी संबंधित आहेत आणि या गोष्टीबद्दलची माहिती, अद्ययावत माहिती तुम्ही करून घ्या. तर आपण पुन्हा कमिंग बॅक टू अवर पॉइंट, आपण CTS बद्दल बोललो, एटीएम बद्दल बोललो, एटीएम नेटवर्क बद्दल बोललो. आज मॅक्झिमम बँका ज्या आहेत ह्या त्यांच्या सुविधा, त्यांच्या बँकिंगच्या सेवा ज्या आहेत त्या बँकिंगच्या सेवा आज मोबाईल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून आज द्यायला लागली. काही काळ असा होता, मधला काळ, म्हणजे एस्पेशली UPI टेक्नॉलॉजी येण्यापूर्वीची गोष्ट मी करतोय की UPI टेक्नॉलॉजी येण्यापूर्वी इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग
ATMच्या सुविधा ह्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या लोकांनी वापरायला सुरू केलं होतं. आणि मधला एक पिरियड असा आला ज्याच्यामध्ये संपूर्ण देश काय संपूर्ण जगाचा प्रवास बऱ्याच अंशाने ठप्प झाला. तो पिरियड म्हणजे कोविडचा पिरियड. आणि त्याच्याही आधी थोडंसं आपण गेलो तर ज्यावेळी आपल्याकडे नोटाबंदीचा निर्णय झाला होता. आणि या नोटाबंदीच्या निर्णयानंतर आणि त्याला अजून एक मोठी गती, मी असं म्हणेन की मोठी गती मिळाली ज्यावेळी कोविड झाला त्यावेळी. आणि इलेक्ट्रॉनिक पेमेंट जी आहे त्या इलेक्ट्रॉनिक पेमेंटला खऱ्या अर्थाने गती जी मिळाली ती ह्या नोटाबंदी आणि नंतर कोविडच्या काळामध्ये त्याला खूप मोठी गती हे त्याला मिळाली. त्याच्या पूर्वीचा काळ जर आपण बघितला म्हणजे 2016च्या आधीचा काळ, तर 2016च्या आधी इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा वापर सुरू झाला होता. पण काही ठराविक पर्सेंटेज लोक भारतामधली ज्यांना इंटरनेटचा ऍक्सेस आहे, ज्यांना जे साक्षर लोक आहेत, एज्युकेटेड लोक आहेत, यांच्यापुरतीच ही टेक्नॉलॉजी त्यावेळी खऱ्या अर्थाने मर्यादित होती. कारण प्रत्येकाला इंटरनेटचा ऍक्सेस नव्हता, प्रत्येकाला चांगल्या पद्धतीचा मोबाईल प्रत्येकाकडे होताच असं नाही. पण आज ती परिस्थिती नाही आहे. आज आपल्याकडे इतकी सगळी साधनं आज उपलब्ध आहेत. तुम्हाला माहिती असेल की आज माझ्याकडे स्मार्टफोन जरी नसेल तरी मी नॉर्मल आपल्या फीचर फोनवरनं आपला जो नॉर्मल नोकियाचा जो फोन असतो, नोकिया, सॅमसंग आणि बऱ्याचशा कंपन्यांचा एक साधा फोन असतो ज्याला बटन्स असतात नुसती, आणि त्याच्यामध्ये कुठलंही नॉट इंटरनेट, पण त्याच्यामध्ये तुम्हाला बाकीचे ऍप्लिकेशन्स आणि या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये नसतात. म्हणजे तो थोडक्यात स्मार्टफोन नसतो, फीचर फोन म्हणतो आपण त्याला. तर अशा फोनवरती सुद्धा तुम्ही इलेक्ट्रॉनिक पेमेंट आज करू शकता. त्याला आपण म्हणतो USSD सुविधा. त्याच्यामध्ये *123# प्रेस करून तुम्ही डायल केलं की तुम्हाला प्रेस 1 फॉर दिस, 2 फॉर दिस, 3 फॉर दिस. बघा तुम्ही पण कधीतरी ट्राय करून, तुमची बँक जर ही सुविधा देत असेल तर, किंवा तुमचं एखाद्या नॅशनलाइज बँक, प्रायव्हेट सेक्टर बँकेमध्ये खातं असेल आणि तुम्ही ही सुविधा जर सबस्क्राईब केली तर तुम्ही तुमच्या नॉर्मल फोनवरनं सुद्धा 5,000 रुपयापर्यंतचे जे मनी ट्रान्सफर आहेत, पैशाचे देवघेव जे आहे किंवा पैशाचे व्यवहार जे आहे ते तुम्ही या USSD प्लॅटफॉर्मवरती करू शकता. तर ह्या सगळ्या गोष्टी आज सोप्या झाल्या. म्हणजे ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत ते लोक तर ऍप्लिकेशन वापरतात, मोबाईल बँकिंग ऍप्लिकेशन वापरतात, पण ज्यांच्याकडे नाही आहे ती लोक सुद्धा आज ह्या USSD टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून तुम्ही अशा पद्धतीचं पेमेंट, 5,000 रुपयापर्यंतची पेमेंट हे त्या फीचर फोनवरनं पण करू शकता. या सगळ्याचं श्रेय मी असं म्हणेन की हे NPCI ला जातं, कारण ह्या सगळ्या सुविधा ज्या आहेत त्या आपल्याला NPCI ने उपलब्ध करून दिलेल्या. तर कमिंग बॅक टू अवर पॉइंट, इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग हे मी तुम्हाला सांगत होतो की इंटरनेट बँकिंगची सुविधा सुरू झाली केव्हा, ऑलमोस्ट 1991चा पिरियड तुम्ही थोडंसं लक्षात घ्या की ज्यावेळी बँकांचं खाजगीकरण झालं, प्रायव्हेटायझेशन झालं, त्यावेळी ICICI बँक, HDFC बँक या सगळ्या बँकांनी आपलं कामकाज सुरू केलं आणि त्यांच्याकडं डे 1 पासून या सुविधा ज्या आहेत या सुविधा त्यांनी आपल्या कस्टमरला द्यायला सुरुवात केली. तर 91 पासून ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. आज आपण 2023 मध्ये आहोत, म्हणजे जवळजवळ 33 वर्ष झाली या सगळ्या सुविधा आज बाजारात उपलब्ध आहेत. पण अजूनही आपल्याला त्याच्याबद्दलची फारशी माहिती त्याच्याबद्दलची नाही. तर इंटरनेट बँकिंग म्हणजे काय आपण पहिल्यांदा समजून घेऊ. तुम्हाला आणखीन एक विषय या तुमच्या विषयाच्या लिस्टमध्ये आहे, ई-कॉमर्स. तर ई-कॉमर्स म्हणजे काय आपण वेळ मिळाला तर समजून घेणार आहोत. ई-कॉमर्स तुम्ही सगळेजण आज खऱ्या अर्थाने ई-कॉमर्स वापरताय. तुम्ही फ्लिपकार्ट, अमेझॉन, ईबे हे ह्या सगळ्या सुविधा ज्या आहेत ह्या सगळ्या सुविधा काय आहेत, दिस इज अ काइंड ऑफ ई-कॉमर्स. तुम्ही उबर वापरता, ओला वापरता. इंटरनेटचा उपयोग करून ज्यावेळी आपण प्रोडक्ट किंवा तुमच्या सेवा आपण ज्यावेळी देतो आपल्या कस्टमरला त्याला म्हणतो आपण ई-कॉमर्स. आणि तुमच्या बाबतीत जर बोलायचं झालं, बँकिंगच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर तुम्ही ज्या इंटरनेट बँकिंगच्या सुविधा देता दॅट इज काइंड ऑफ ई-कॉमर्स. म्हणजे तुम्ही सुद्धा ई-कॉमर्सच्या सुविधा देताय. जर तुम्ही इंटरनेट बँकिंग देत असाल तर, मला माहित नाही की पुणे DCC आणि ठाणे DCC मला वाटतं या ग्रुपमध्ये, तर दोन्ही बँकांच्या पैकी कोणती बँक देते का इंटरनेट बँकिंगची फॅसिलिटी? वेबसाईट म्हणत नाही मी, इंटरनेट बँकिंगची फॅसिलिटी म्हणतो. पुणे DCC मोबाईल बँकिंग देते सर. IMPS आहे सर, इंटरनेट मोबाईल बँकिंग.
इंटरनेट बँकिंग म्हणजे एम पासबुक. एम पासबुक आहे, IMPS. नाही, इंटरनेट बँकिंगचा अर्थ वेगळा आहे. तुम्ही तुमच्या सर गुगल पे फोन पे वगैरे. नाही, इंटरनेट बँकिंग म्हणजे कसं असतं की युजर आयडी पासवर्ड देऊन मी माझा बँक अकाउंट ऍक्सेस करू शकतो. मी पैसे ट्रान्सफर करू शकतो, माझा बॅलन्स चेक करू शकतो, माझं लोन अकाउंट असेल तर लोन अकाउंटचा बॅलन्स बघू शकतो. म्हणजे मी अदरवाईज शाखेमध्ये जाऊन जे काही व्यवहार करतो ते सगळे व्यवहार मला माझ्या बँकेच्या इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून करता येतात. म्हणजे तुमची बँकेची जशी PDCC ऍप मध्ये आहे असते. ना सर? काय म्हणलं? PDCCच्या ऍप मध्ये आहेत सर फॅसिलिटी सगळ्याच. तुमचा आवाज कट होतोय. PDCCच्या ऍप्लिकेशन मध्ये ह्या सगळ्या फॅसिलिटी आहेत. नाही, कोणतं ऍप्लिकेशन तुम्ही वापरताय त्या ऍप्लिकेशनचं नाही बोलत आहे मी. वेबसाईटच्या नाही, वेगळं आपलं वेबसाईट नाही, आपण सगळ्यांना ऍक्सेस आहे सगळ्या ऍप्लिकेशनचा ते कस्टमरला. मोबाईल वरती दिलंय का तुम्ही? हा, मोबाईलला ऍप्लिकेशन दिलंय सर. नाही, मोबाईल बँकिंग आहे, नेट बँकिंग नाहीये. मी तुम्हाला दाखवतो इथं स्क्रीन वरती बघा. एक मिनिट, मी माझा स्क्रीन शेअर करतो. हे तुम्हाला दिसतंय स्क्रीन वरती? येस सर. आयसीआयसीआय बँक ही आयसीआयसीआय बँकेची वेबसाईट आहे. दोन्हीतला फरक समजून घ्या. ही आयसीआयसीआय बँकेची वेबसाईट आहे. ह्याच्यावरती कोणी म्हणजे मी जाऊ शकतो, तुम्ही जाऊ शकता, कुठलाही माणूस, कुठलीही व्यक्ती या वेबसाईट वरती जाऊन आयसीआयसीआय बँक, आयसीआयसीआय बँकेचे प्रोडक्ट्स आणि ह्या सगळ्याबद्दलची माहिती याच्यावरून घेऊ शकते. बघा, इथं अकाउंटला गेलो की मी सेव्हिंग अकाउंट, डिपॉझिट्स कुठली कुठली आहेत, फॉरेक्स काय आहे, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे मिळतात. कार्ड्स कुठली कुठली आहेत त्यांची, लोन्स कोणत्या प्रकारचे आहेत. ही झाली वेबसाईट. आता तुम्ही ह्या सेक्शन इथं जर गेला वरती लॉग इनला, आता मी इंटरनेट बँकिंगला गेलोय. त्या बँकेच्या इंटरनेट बँकिंग दिसतंय तुम्हाला स्क्रीन वरती? हो, दिसते सर. हा, इथं मी आता माझा युजर आयडी टाकला, पासवर्ड टाकला आणि लॉग इन म्हणलं की मी आयसीआयसीआय बँकेची इंटरनेट बँकिंग सुविधा वापरू शकतो. म्हणजे त्याच्यावरती मी आत गेल्यानंतर मला माझा अकाउंटचा बॅलन्स दिसेल, माझी बँकेमध्ये सेव्हिंग अकाउंट आहे, फिक्स डिपॉझिट्स आहेत, बँकेकडनं मी लोन घेतलेलं आहे, हे सगळी माहिती माझ्याबद्दलची. फक्त मला इतर अकाउंटची माहिती ह्याच्यातनं दिसणार नाही. पहिली गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. हे फक्त मी लॉग इन केल्यानंतर मला फक्त माझ्या अकाउंटची माहिती त्याच्यामध्ये दिसेल आणि मग मी त्याच्यामधनं हे सगळे व्यवहार करू शकतो. चेकबुकची रिक्वेस्ट देऊ शकतो, स्टॉप पेमेंट करू शकतो, एका अकाउंटमधनं दुसऱ्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करू शकतो, युटिलिटी बिल पेमेंट करू शकतो. सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्ही ज्या तुमच्या शाखेमध्ये येऊन तुमचा जो कस्टमर करतो, या सगळ्या गोष्टी आज इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून बँका पुरवत आहेत. कदाचित तुमच्या बँकेने ही सुविधा दिली नसेल अजूनही, कारण ह्याच्यासाठी परमिशन लागते, रिझर्व्ह बँकेची परमिशन लागते. ही इंटरनेट बँकिंगची सुविधा तुमच्या ग्राहकांना जर द्यायची असेल, त्याच्यामध्ये पुन्हा 2 प्रकार आहेत. एक प्रकार जो आहे की ज्याच्यामध्ये कस्टमर तुमचा फक्त माहिती बघू शकतो, वाचू शकतो, ऍक्च्युअल ट्रान्झॅक्शन त्याच्यामध्ये करता येत नाही त्याला, तर त्याला आपण म्हणतो रीड ओनली, अशा पद्धतीचं इंटरनेट बँकिंग. आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे ऍक्च्युअली ट्रान्झॅक्शनल इंटरनेट बँकिंग. म्हणजे काय की मी इथे युजर आयडी पासवर्ड टाकून मी आता तुम्हाला जे सांगतो व्यवहार, हे सगळे व्यवहार मला त्याच्यामध्ये करता येतात. तर हे आता मी हे दाखवतोय तुम्हाला, दिस इज कॉल्ड एज इंटरनेट बँकिंग. याच्यामध्ये फक्त मी एक गोष्ट करू शकत नाही, तुम्हालाही आता लक्षात आलं असेल, अंदाज आला असेल की मी पैसे विड्रॉ करू शकत नाही किंवा पैसे डिपॉझिट करू शकत नाही. मला माझ्या आयसीआयसीआय बँकेच्या खात्यात पैसे जमा करायचे असेल तर मी दुसऱ्या बँक खात्यातनं इकडे ट्रान्सफर करू शकतो, पण पैसे जमा करण्याची सुविधा आणि पैसे काढण्याची सुविधा फक्त मला इंटरनेट बँकिंग मध्ये नाहीये. ज्यासाठी माझ्याकडे एटीएम उपलब्ध आहे, मी एटीएम वरती जाऊन ते करू शकतो. त्यामुळं एटीएम आणि इंटरनेट बँकिंग या दोन्ही सुविधांचा उपयोग करून कस्टमर त्याचं काम जे आहे ते त्याला जेव्हा हवं असेल त्यावेळी त्याला ते करता येतं. त्याला जेव्हा हवं असेल त्यावेळी आणि त्याला जिथून हवं असेल तिथून. तो कस्टमर तुमचा इथं ऑफिसमध्ये बसलेला असेल, घरी बसलेला असेल, कुठेतरी फिरायला गेलाय महाबळेश्वरला, तिथूनही करू शकतो, US ला गेलाय तिथूनही करू शकतो.
तुम्हाला ठिकाणाचं बंधन नाही, शाखेत येण्याचं बंधन नाही. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या इंटरनेट बँकिंगमुळे आज शक्य झालेलं आहे. तर मी तुम्हाला आता इथे इंटरनेट बँकिंग म्हणजे काय हे इथे सांगण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटतं की तुमच्या लक्षात आलं असेल की बँकेची वेबसाईट हा वेगळा भाग झाला आणि इंटरनेट बँकिंगची सुविधा ही हा वेगळा भाग झाला. ते तुम्ही वेब टेक्नॉलॉजीच्या माध्यमातूनच देता या सुविधा, पण त्याच्यासाठी एक वेगळा डोमेन हा तुमच्याकडे त्याच्यासाठी असतो. लक्षात येते काय इंटरनेट बँकिंग? हो सर. सर हो. ओके. पीडीसी बँकेत फक्त व्ह्यू फॅसिलिटी आहे सर. व्ह्यू फॅसिलिटी आहे, करेक्ट. तर व्ह्यू हा. फॅसिलिटीला काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला परमिशन घ्यायची गरज नसते. पण तुम्हाला जर ट्रान्झॅक्शनल बँकिंग द्यायचं असेल, म्हणजे पैसे ट्रान्सफर करणे, युटिलिटी बिल पेमेंट्स भरणे, स्टॉप पेमेंट करणे, तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला रिझर्व्ह बँकेची परमिशन लागते. कारण रिझर्व्ह बँक काय म्हणते की तुम्हाला ग्राहकाची सुरक्षितता लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळे तुमच्याकडे ती सुरक्षा यंत्रणा आहे की नाही, सुरक्षा व्यवस्था तुमच्याकडे आहे की नाही, कार्यक्षम सुरक्षा व्यवस्था आहे की नाही, इफेक्टिव्ह आहे की नाही, या सगळ्या गोष्टी बघून तुम्हाला रिझर्व्ह बँक परमिशन देते. म्हणून कदाचित तुमच्याकडे अजूनही ट्रान्झॅक्शनल इंटरनेट बँकिंग नसेल. तर हे इंटरनेट बँकिंग तुम्हाला मी काय सांगितलं, ह्याचाच आणखीन एक प्रकार म्हणजे मोबाईल बँकिंग. आज भारतामध्ये किती लोकांच्याकडे मोबाईल आहे काय सांगता येईल तुम्हाला आकडेवारी? मोबाईलची संख्या किती आहे भारतामध्ये? जे पूर्वी मोबाईलचं पेनिट्रेशन जे आहे हे हार्डली 10 ते 20% होतं. अमित बेरे, हा बोला सर. अमित बेरे मायक्रोफोन बंद करा. तर मोबाईलचं जो पेनिट्रेशन आहे, मोबाईलची उपलब्धता ही साधारणतः 10 ते 20% आसपास पूर्वी जी होती ती आज जवळजवळ 80 ते 90% घरात गेलेली. म्हणजे इतक्या लोकांच्याकडे आज मोबाईल आहे. भारतातली परिस्थिती जर आपण बघितली ही खूप मोठी प्रगती आहे. आणि आपली डिजिटल इंडियाकडे जी वाटचाल आहे ही ह्याच्यामुळे आज खऱ्या अर्थाने शक्य झाली. इतक्या सगळ्या लोकांच्याकडे मोबाईल आहे. मग इतक्या सगळ्या लोकांच्याकडे सगळ्यांच्याकडे स्मार्टफोन आहे का, तर त्याचं उत्तर आहे नाही. साधारणतः 60 ते 70% लोकांच्याकडे स्मार्टफोन आहे. पण अजूनही ह्या जवळजवळ 120-130 कोटी लोकांच्या पैकी जवळजवळ अजून 10 ते 20% लोक अशी आहेत की ज्यांच्याकडे नॉर्मल फोन आहे, फीचर फोन आहे. म्हणून मी मगाशी तुम्हाला जे म्हणत होतो की या सगळ्या बँकांनी इंटरनेट बँकिंगची सुविधा दिली आहे. ते ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहे ते लोक तर वापरू शकतातच, पण ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही आहे त्यांनी काय करायचं? तर त्यांच्यासाठी सुद्धा ही *123# ही सुविधा आज उपलब्ध करून दिलेली आहे. बँकांनी ही सुविधा दिलेली आहे त्यांच्या कस्टमरला. तर *123# वापरून सुद्धा उरलेली जी 20% पॉप्युलेशन आहे आपली ज्यांच्याकडे मोबाईल आहे ही लोक सुद्धा मोबाईल बँकिंगचा उपयोग करू शकतात. ही महत्वाची गोष्ट आहे. तर मोबाईल बँकिंग मध्ये काय आहे की आता तुम्हाला जे मी इंटरनेट बँकिंगचं सांगितलं या सगळ्या गोष्टी तुम्हाला मोबाईल बँकिंग मध्ये पण उपलब्ध आहेत, सगळ्या गोष्टी. म्हणून तुम्ही काही बँकांच्या जाहिराती पण बघितल्या असेल की कॅरी युअर ब्रांच इन पॉकेट अशी त्यांची जाहिरात होती पूर्वी. म्हणजे ही खूप आधीची गोष्ट मी सांगतोय. आजकाल त्यांना ही जाहिरात करण्याची गरजच पडत नाही, कारण प्रत्येक जण इनव्हेरिएबली मोबाईल बँकिंग वापरतोच आहे आजकाल. मॅक्झिमम लोक मी बघितली की मोबाईल बँकिंग वापरतात. मोबाईल बँकिंग नसेल तर ऍटलीस्ट युपीआय पेमेंट तरी वापरतात. गुगल पे, फोन पे या गोष्टी तरी लोक सर्रास वापरतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आता खूप लोकांच्या पर्यंत पोहोचलेल्या आहेत. आणि मोबाईल बँकिंग मध्ये मी आता तुम्हाला जे सांगितलं, जसं इंटरनेट बँकिंग मध्ये ज्या फॅसिलिटीज आहेत, अकाउंट बॅलन्स चेक करणे, लास्ट ट्रान्झॅक्शनचं अकाउंट स्टेटमेंट बघणे, युटिलिटी बिल पेमेंट, फंड ट्रान्सफर, एफडी तयार करणे, स्टॉप पेमेंट करणे, या सगळ्या गोष्टी तुमच्या ज्या अदरवाईज त्या कस्टमरला शाखेमध्ये येऊन करायला लागायच्या त्या आज तो त्याच्या मोबाईलवरती करू शकतो. म्हणजे थोडक्यात त्याची ब्रँच ही त्याच्या पॉकेटमध्ये आहे असा त्याचा अर्थ आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या मोबाईल बँकिंगमुळे आज खऱ्या अर्थाने शक्य झाल्या. तर ह्या इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग आणि एटीएम ह्या 3 माध्यमातून ह्या सेवा ज्या आहेत या कस्टमरला आज बँका एनी टाइम एनीव्हेअर ह्या गोष्टी आज देऊ शकतात. आणि ह्या सगळ्याचा बेस जर तुम्ही परत एकदा बघितला, आपण पुन्हा जिथून आपण सुरुवात केली ती तिथंच येतोय की तुम्हाला एटीएम नेटवर्कचा भाग व्हायचा असेल तर तुमच्याकडे कोर बँकिंग पाहिजे. इंटरनेट बँकिंगची सुविधा द्यायची असेल तुमच्याकडे कोर बँकिंग पाहिजे. मोबाईल बँकिंगची सुविधा द्यायची असेल तुमच्याकडे कोर बँकिंग पाहिजे. काल आपण ज्या इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टम्स बघितल्या ज्याच्यामध्ये आज पण आपण थोडी चर्चा त्याच्यावरती केली, तुम्हाला सीटीएस सारखी सुविधा द्यायची असेल तरी तुम्हाला
कोर बँकिंग पाहिजे. म्हणजे कोर बँकिंग हा बेस याच्यासाठी आहे. तर हा बेस तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही यातल्या कुठल्याच सुविधा तुमच्या कस्टमरला देऊ शकत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सीबीएस मुळे आज शक्य झाल्या. जाता जाता एक शेवटची गोष्ट तुम्हाला ही सांगतो की कार्ड पेमेंट जे आहे त्या कार्ड पेमेंट बद्दल आपण काही बोललो नाही. तर कार्डमध्ये 2 प्रकार आहेत, 3 प्रकार आहेत राधा. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि प्रीपेड कार्ड्स असे 3 पद्धतीची कार्ड्स आज आपण वापरतो. त्याला प्लास्टिक मनी पण असं पण त्याला म्हणलं जातं. तर तुम्हाला ह्या नावातनच ऍक्च्युली कळलं असेल की डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड ह्याच्यामध्ये काय फरक आहे. कोणाला सांगता येईल का डेबिट आणि क्रेडिट कार्ड मध्ये काय फरक आहे? मला वाटतं हा फरक तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे निश्चित. डेबिट कार्ड मधनं आपल्या खात्यात आपल्याला काढता येते ती, आणि क्रेडिट कार्ड आपल्याला खात्यात नसलेले पैसे एक्सेस पैसे काढण्यासाठी पण सुविधा देते. हम्म. अजून काही सांगता येईल? क्रेडिट कार्ड म्हणजे थोडक्यात सॉर्ट ऑफ कॅश क्रेडिट आहे. तुमच्याकडे जी कॅश क्रेडिट फॅसिलिटी तुम्ही देता त्या पद्धतीच फॅसिलिटी आहे ती, की आपल्या उत्पन्नाच्या आधारावरती आपल्यासाठी ठरवलं जातं की या अमुक एका व्यक्तीचं क्रेडिट लिमिट काय. म्हणजे माझा पगार बघून एखादी बँक म्हणेल की तुम्हाला 50,000 1 लाखाचं तुम्हाला क्रेडिट, तुम्हाला 1 लाखाची लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड आम्ही इश्यू करतो. म्हणजे काय की माझ्या खात्यामध्ये 1 लाख रुपये असोत अथवा नसोत, मी 1 लाख रुपयापर्यंतचं शॉपिंग काही परचेसेस करायचे असतील तर ते परचेसेस मी ते 1 लाख रुपयाचं क्रेडिट वापरून मी करू शकतो. मग हे पैसे मला बँक देऊन टाकते का? तर नाही. बँक द्यायला ते काय धर्मादाय संस्था नाही आहे, त्यांचा व्यवसाय आहे त्याच्यामध्ये. तर हे घेतलेले पैसे मी त्यांना 1.5 महिन्याच्या आत, सर्वसाधारणपणे हे लिमिट असतं की 1.5 महिन्याच्या आत मला हे पैसे त्या बँकेला परत त्या माझ्या बँकेकडे जमा करावे लागतात. हे जर मी केलं नाही तर 1.5 महिन्यानंतर पुढच्या दिवशी मला त्याच्यावरती 2% इंटरेस्ट पर मंथ लागतो. 2% इंटरेस्ट पर मंथ, लक्षात घ्या. म्हणजे किती चार्जेस झाले इयरली? 24% झाले. तर क्रेडिट कार्ड देणाऱ्या बँकांचा हा फायदा खऱ्या अर्थाने असतो. आणि म्हणून क्रेडिट कार्ड घेण्यासाठी आपले हात धुवून मागं लागतात की हे तुम्ही क्रेडिट कार्ड घ्या, क्रेडिट कार्ड घ्या. कारण त्यांचा व्यवसाय जो आहे तो तिथं आहे की तुम्ही जर त्या ठराविक वेळेमध्ये जर पैसे बँकेचे परत करू शकला नाही तर जवळजवळ 24% इंटरेस्ट ही तुमची बँक म्हणजे ती क्रेडिट कार्ड देणारी कंपनी जी आहे ती तुमच्याकडनं वसूल करत असते. तर हे झालं क्रेडिट कार्ड. डेबिट कार्ड काय? तर डेबिट कार्ड म्हणजे ही फॅसिलिटी आहे की माझ्या खात्यामध्ये समजा 20,000, 30,000, 50,000 जितके काही पैसे असतील तेवढ्याच पैशाचा व्यवहार मी डेबिट कार्डच्या माध्यमातून करू शकतो. त्याच्यावर मला 1 रुपया सुद्धा त्याच्यावरती जाता येणार नाही. ते पण मी मिनिमम बॅलन्सच्या खाली जर गेलो तर मला पुन्हा बँककडनं पेनल्टी लागेल. म्हणजे काय की माझ्या खात्यामध्ये जितके पैसे असतील म्हणजे जितके पैसे असतील तेवढेच वापरा थोडक्यात. दॅट इज डेबिट कार्ड. तर डेबिट कार्ड मध्ये काय होतं की तुमच्या खात्यातनं पैसे डायरेक्ट त्याच्यामधनं वजा होतात. तर ही झाली फॅसिलिटी डेबिट कार्ड. क्रेडिट कार्ड मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. आणि प्रीपेड कार्ड म्हणजे काय की मी समजा काही ट्रॅव्हल करतोय आणि त्या ट्रॅव्हल करताना माझ्याकडं मला असं वाटतं की मी जास्त पैसे कॅरी करू नये, त्याच्यामध्ये रिस्क आहे. किंवा कार्ड पण जे माझी सगळी कार्ड जी आहे ती ओरिजिनल मला घेऊन जायची नाही, तर प्रीपेड कार्ड घेऊ शकतो आपण. म्हणजे काय त्याच्यामध्ये टॉपअप करायचं. समजा मी बाहेर परगावी चाललोय त्याच्यामध्ये 10,000 रुपये टॉपअप करणार मी आणि ते प्रीपेड कार्ड मी तिकडे वापरणार. तर 10,000 रुपये खर्च झाले, माझे पैसे संपले की मला पुन्हा त्याच्यावरती टॉपअप करता येईल. म्हणजे माझी रिस्क किती झाली? 10,000 रुपयेपर्यंत मर्यादित झाली. तर हा एक प्रकार त्याच्यामध्ये आहे की डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि तिसरा जो आहे तो प्रीपेड कार्ड. आता इथं आणखीन एक गमतीचा भाग तुम्ही बघा की तुम्हाला तुमच्याकडे जे डेबिट कार्ड आहे त्या डेबिट कार्ड वरती काय लिहिलेलं आहे का हो? तुमच्या बँकेच्या नावा व्यतिरिक्त अजूनही तुमच्या खिशात असलेलं कार्ड जरा काढून बघा बाहेर. तुमच्या डेबिट कार्ड वरती अजूनही काही लिहिलेलं आहे का? सर कार्ड नंबर आणि एक्सपायरी डेट आहे. मास्टर कार्ड किंवा व्हिसा लिहिलेलं. हा ते म्हणतोय. प्लास्टिक
क्लासिक मास्टर. काही जणांच्याकडे रुपे. मास्टर असेल, काही जणांच्याकडे व्हिसा असेल, बरोबर. काही जणांच्याकडे रुपे लिहिलेलं रुपे. असेल. हे काय हो नक्की? त्या कार्डच्या कंपनी आहेत. बघा ह्या किती साध्या गोष्टी आहेत. हा बोला. सर कार्डच्या कंपनी आहेत ना त्या कंपनी बनवतात ना कार्डची. बरोबर, ह्या कार्ड इश्युइंग कंपनी आहेत, त्याला म्हणतात कार्ड इश्युइंग कंपनी, CIC असं म्हणतो आपण त्याला. आणि ह्या कंपन्या आहेत कुठं? मास्टर, विजा, मॅस्ट्रो, अमेरिकन एक्सप्रेस, हे कुठं आहेत कंपन्या? त्या अमेरिकेच्या आहेत सर, USA. ह्या सगळ्या कंपन्या अगदी बरोबर आहे, ह्या अमेरिकेच्या कंपन्या आहेत. आणि ह्या कंपन्या काय करतात की प्रत्येक ट्रान्झॅक्शनच्या मागे ट्रान्झॅक्शन फी घेतात, अॅन्युअल सबस्क्रिप्शन फी त्यांची असते. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या बँकांना त्यांना इतकी वर्ष पे करायला लागायचे. वर ट्रान्झॅक्शन चार्जेस, त्यांचे अॅन्युअल फीज आणि सबस्क्रिप्शन घेताना इनिशियल चार्जेस, अशा 3 माध्यमातून त्या कंपन्यांना आपल्याला पैसे द्यायला लागायचे. आपल्याला म्हणजे आपल्या बँकांना. आणि ह्याच्यावरती पर्याय म्हणून आपल्या NPCIने, आपल्या स्वतःच्या NPCIने एक प्रोडक्ट लॉन्च केलं, त्याचं नाव आहे रुपे. रुपे म्हणजे रुपीज पेमेंट, त्याचा शॉर्ट फॉर्म आहे तो रुपे. आणि ह्या रुपे मुळे काय झालं की आपला जो खर्च होता, जो आपण आपले पैसे, भारतातले पैसे हे अमेरिकेमध्ये जायचे इतके वर्ष, हे थांबलं त्याच्यामुळे. आणि जवळजवळ आपल्या बँकांना येणारा खर्च हा डायरेक्ट निम्म्यावरती आला. म्हणजे पूर्वी जर बँका 100 रुपयाचा खर्च बँकांचा व्हायचा, तर तो आता 50 रुपयेच होतो, आपला स्वतःचे रुपे फॅसिलिटी असल्यामुळे. तर ही जी फॅसिलिटी आहे ही आपल्याला NPCIने उपलब्ध करून दिलेली. हा एक भाग झाला. आता दुसरा महत्वाचा भाग हा तुम्ही कधी विचार केलाय का मला सांगा, की तुम्ही कुठल्याही व्यापाऱ्याकडे जाता, त्या व्यापाऱ्याकडे जे मशीन असतं त्या ज्याच्यामध्ये तो कार्ड स्वाईप करतो त्याला काय म्हणतात? त्याला मराठीमध्ये कार्ड स्वाईप मशीनच असं सगळीकडे आपण विचारतो ना, कार्ड स्वाईप मशीन आहे का, त्या पद्धतीनेच विचारलं जातं. पण आता एक्झॅक्ट नाव नाही ना. त्याला म्हणतात पॉस. लिहून घ्या ते ज्यांना शक्य आहे त्यांना. पॉइंट ऑफ सेल्स डिव्हाइस असं त्याचं नाव आहे. पॉइंट ऑफ सेल्स डिव्हाइस, पॉस डिव्हाइस. आपण त्याला स्वाईप मशीन म्हणतो आपल्या बोली भाषेमध्ये, पण त्या डिव्हाइसचं खरं जो प्रकार आहे तो आहे पॉस, पॉइंट ऑफ सेल्स डिव्हाइस. आणि तुम्ही बघितलं असेल की आता तुमच्याकडे समजा PDCC बँकेचं कार्ड आहे आणि त्या तुम्ही ज्या शॉपमध्ये गेलेले आहे त्या शॉपकडे प्रत्येकाकडे PDCC बँकेचं पॉस मशीन असतं का? तर तुमच्या बँकेचे शक्यच नाही होणार इतक्या लोकांना तुम्हाला पॉस मशीन देणं. तर पॉस मशीन त्याला कोण देतं? तर त्याचं ज्या बँकेमध्ये खातं आहे ती बँक त्याला ते पॉस मशीन त्यांनी दिलेलं असतं. आणि त्याची कनेक्टिव्हिटी जी असते त्याच्या पॉस मशीनची, ते त्याच्या त्याच्या बँकेच्या सर्व्हर सोबत असते. आणि ह्याच्यामध्ये आणखीन एक पार्टी इन्व्हॉल्ड जी असते ती म्हणजे हे कार्ड सर्व्हिस प्रोव्हायडर्स. रुपे कार्ड असेल तर NPCI, मास्टर असेल तर मास्टर जी कंपनी आहे ती, विसा असेल तर विसा, मॅस्ट्रो असेल तर मॅस्ट्रो. तर ह्या कंपन्या त्याच्यामध्ये पिक्चरमध्ये येतात. आणि मगाशी मी तुम्हाला जसं ATMचं ऑथेंटिकेशनची प्रोसेस सांगितली, तशीच प्रोसेस तुमच्या त्या पॉस मशीनवरनं पण केली जाते. म्हणजे त्या मास्टर कार्डकडनं ही माहिती तुमच्या बँकेच्या सर्व्हरकडे येते, तुमच्या बँकेचा सर्व्हर ते ऑथेंटिकेट करतो, पुन्हा मास्टरला कळवतो, मास्टरकडनं ती माहिती त्या बँकेच्या सर्व्हरकडे जाते. हा सगळा प्रवास जो असतो, हा सगळा प्रवास त्या ट्रान्झॅक्शनचा पूर्ण झालेला असतो. बघा ह्या गोष्टी किती कॉम्प्लिकेटेड आहेत. म्हणजे आपल्याला वाटतं सोपं, म्हणजे हे दिसताना तर इतकं सोपं दिसतं आपल्याला की 2 मिनिटांमध्ये तो मर्चंट जो तो व्यापारी असतो तो आत कार्ड स्वाईप करतो, आपण पिन टाकल्या ती रिसिप्ट प्रिंट होऊन येते बाहेर खटक करून, आवाज करून. पण तेवढ्या वेळामध्ये हे सगळं ऑथेंटिकेशनची प्रोसेस ही पूर्ण झालेली असते. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या निव्वळ टेक्नॉलॉजीमुळे आज खऱ्या अर्थाने शक्य झालं. तर आज मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न ह्या काल आणि आजच्या सेशनमध्ये केलाय, की ज्याला आपण इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टम म्हणतो, आणि कोर बँकिंग सिस्टम बद्दलची माहिती आपण या 2 सेशन मध्ये केली. तुमचे काही प्रश्न असतील तर विचारायला हरकत नाही. काही प्रश्न आहे? लक्षात आलं का पहिल्यांदा तुम्हाला? काही नवीन गोष्टी समजल्या का? हो सर. हो सर. हो सर.